मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलेला आहे। नवी मुंबईचे 5 वर्ष नेतृत्व तुम्हीच केले ना। पालिकेची सत्ता आल्यानंतर टेंडर लुटून नेले, 3000 कोटींचा डल्ला मारला। मंत्री गणेश नाईक यांनी टोला लगावलाय। 5 वर्ष नेतृत्व कोण करते त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना। मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे। महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाले, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिशोब किताब निश्चितपणे मागणार आम्ही। आणि मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला, 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता। ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं। अंबरनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। 10 पेक्षा अधिक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेस नगरसेवक फक्त विकासासाठी आमच्या सोबत आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांनी ज्या विचाराने ते आमच्याबरोबर जोडले गेले आहेत तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हा विषय आहे। त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी त्यांना आवश्यक असणारी किंवा त्यांनी ज्या विश्वासाने आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आम्ही त्या भागामधील असणारी प्रत्येक डेव्हलपमेंटचा विचार हा 100% करू, एवढंच या प्रसंगी सांगतो। तिथले असणारे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना मी नोटीस काढलेली आहे। हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि असा गट स्थापन करण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही असं आम्ही ऑलरेडी सांगितलं। मी पुन्हा तेच सांगतो, मी पत्रच काढलं की ते करायचं नाही आहे, त्या संदर्भातली मी नोटीस काढलेली आहे। मी नोटीस आपल्याला पाठवून देतो। अंबरनाथमधील काँग्रेसच्या 10 पेक्षा अधिक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत कारवाईचा इशारा दिलाय। त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अंबरनाथमधील काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला। हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे। स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच, पण असंवैधानिकही आहे। त्यामुळे काँग्रेस या नगरसेवकांवर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे। लवकरच तशा प्रकारे या सर्वांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।